मां शरणागत या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता काय सांगशाल? आज VPK ॲग्रो फूड प्रायव्हेट लिमिटेड ह्या कारखान्याचा 7वा बॉयलर प्रदीपन सोहळा पार पडलेला आहे आणि या ठिकाणी हा कारखाना उभा टाकल्यामुळं ह्या भागातील तरुणांच्या हाताला काम मिळालेलं आहे आणि या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये न्याय मिळाला आहे, त्यांच्या मालाला दाम मिळालेला आहे आणि त्यामुळं या भागातील शेतकरी हा संपन्नतेकडे जात आहे। तर या ठिकाणी काही शेतकऱ्याची मागणी आहे की शेतकऱ्यातून एक प्रश्न येत आहे की केंद्र सरकारचा जो रेट आहे तो रेट यावर्षी मिळणार आहे का शेतकऱ्याला उसाला? या ठिकाणी जो आपण प्रश्न विचारलेला आहे, केंद्र सरकारचा जो FRP प्रमाणे दर असतो, हा केंद्र सरकारचा FRPचा दर हा गूळ कारखान्याला लागू नसतो। तरी पण आम्ही जो आपला MVK ॲग्रो फूड कुसुमनगर वागलवाडा हा साखर कारखाना आहे, त्या साखर कारखान्याच्या FRPच्या केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे आमच्या दोन्ही गूळ कारखान्याचे भावसुद्धा आम्ही शेतकऱ्यांना समान दिलेले आहे। म्हणजे तिन्ही कारखान्याचे शेतकऱ्यांचे ऊसाचे भाव हे सारखेच आहेत आणि त्यामुळं या भागातील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे न्याय मिळत आहे आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणामध्ये या भागात ऊसाची लागवडसुद्धा वाढत आहे।